42वा दिवस. नमस्कार नमस्कार. साधारण आपलं स्किट होतं 5 मिनिटांनी. मी वरती वाट बघतो की तुम्ही आता याल वाचन करायला, नंतर याल वाचन करायला. आपण पाहुणे आलेत ना आपल्या सेटवर, त्याने आपला सेट कब्जा केलाय, काय करणार मग? पण पाहुणे महत्वाचे आहेत. एकदा जोरदार टाळ्या जाऊबाई गावाच्या सगळ्या आमच्या या पाहुण्यांसाठी आणि खास गावातून जी मंडळी आलेली आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी इथूनच सगळ्यांच्या पाया पडतो. खरं तर मला फार छान वाटतं की आज आपल्या थुकरटवाडीच्या गावात ही सगळी गावातलीच मंडळी आलेली आहेत आणि पहिल्यापासून आमचं गाव तुम्ही बघत आलेलं आहातच आणि मला फार छान वाटतं कारण आम्ही सगळे आता तुमचे फॅन झालोय. फार भारी चाललाय तुमचा शो. पण मला या सगळ्यांना विचारायचंय आज की त्या गावातून आज तुम्ही या गावात आलाय, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. पण गाव भारी का मुंबई भारी? गाव भारी. गाव भारी. अशी कुठली गोष्ट गावात आहे जी मुंबईत नाही? आमच्या शेतीत पिकवतोय तर तुम्ही इथं मज्जा करताय. माझं काय करणं आज, माझी परीक्षाच होणार आहे आज इकडे. हा पण मला फार आवडतात त्या आणि जवळपास आता जाऊबाई गावात मध्ये त्यांचं कास्टिंगच झालं असं मला वाटतं. सगळ्या एपिसोड मध्ये नानी आम्हाला दिसतात. पण आज इथं आमच्या ह्या हवाई उद्याच्या गावात आला, कसं वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय. हो ना. आणि तुम्हाला पण कॉमेडी करायला लय आवडते असं मी ऐकलंय. आवडते पण घरची जे वावर जमीन नकोय करायला. हो ते पण आहे, ते पण महत्वाचं. कॉमेडीच करत बसतात. पण या सगळ्या शहरातल्या मुली तुमच्याकडे आलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? तुम्ही म्हणणार सगळ्यात, तरी पण एकीवर जीव असतो ना. तसलं काय मला कळत नाही, मला सगळे आवडते. मला ठोक दिले की धरून. आणखीन एक गोष्ट आहे तुम्हाला फार आवडते असं मी ऐकलेलं आहे, ते म्हणजे मशरी. मिस्त्री वय. हा मिस्त्री आवडते, फार आवडते. हा आवडते. पण इथं आल्यापासून काहीच नाही. लपून 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 तसाच जीव मारते. एअरपोर्ट वर किस्सा घडला, तिकडे मिश्री कशी घेऊन गेला तुम्ही? ऐकू येतो. मिश्री विचारतात ते. मिश्री आणली का विचारतायत? नाही पण समुद्र तुम्ही ह्याच्या आधी बघितला होता का? नाही. कसा वाटलं समुद्र? चांगलं वाटलं. अरे वा वा. बोटिंग पण केलं तुम्ही असं? तर केलं, सगळं केलं. होय ना. वा वा. पण पहिलं हा माणसंच आमची देशवाली म्हणते ती बया पाऊस लय आला, समुद्र खेळलाय, लय लाटा. बाहेर ऐकून आहे. होय ना. पण ही बघितलंच नव्हतं. होय ना. आज बघितलं पहिले. वा 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 वा. संस्कृती, तू गावात राहिलीस आणि आता इकडं तू या सगळ्यांना घेऊन आलीस, पण तुला काय वाटतं तुझ्यात आता काय बदल झालाय? आता तू मुंबईत आल्यानंतर तुला काय जाणवतंय? मला खरं म्हटलं तर इकडे येऊन काही रिलेटेबिलिटीच नाही राहिली आहे. आणखी माझ्या भाषापासून ते माझं वेश सगळंच म्हणजे एकदम गावातलं झालंय. आणि तिकडे जेवढी मी खुश होती, जेवढी माझं सगळं ऑलरेडी सेटल झालं, असं वाटते तिकडे घर सोडून मी इकडे आली ट्रॅव्हल करायला. आणि तिकडच्या वातावरणाची जरा सवय झाली आहे, तर इकडे येऊन असं एवढं फार काही जमत नाहीये. आता तुला तिकडच्या वातावरणाची सवय झाली? हा म्हणजे गारवा, एकदम काहीच पोल्युशन नाही, सगळे लोक ते आपुलकीने राहणार. म्हणजे असं शहराचं जे वातावरण आहे आणि गावाचे वातावरण आहे, जमीन आसमानचा फरक आहे. वा 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 वा. पण या सगळ्यांमध्ये ना, नाही तुम्ही सगळे तसे उंचच आहात, पण ही बऱ्यापैकी उंच दिसते मला. तर आमचा अंकुर म्हणत होता मी जर शेजारी उभं राहू शकतो का? एकदा मला बघायचंय की ती जोडी कशी दिसते. तुमचा एक रॅम्प वॉक आम्हाला बघायला आवडेल. तर एक म्युझिक प्लीज. Yo, blaze up the walk, light it up, keep the beat, come on.
जिस्मों का है ये जलवा, जिस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. वा वा. पण आता काय झालेलं आहे की ते नाही ना शक्य. काय काय दादा म्हणतात हात असा हातात हात घाल, ते कसं शक्य? काय? आम्ही असं काहीच बोललो नाही, त्याचं नाही नाही, अंकुरचं लग्न झालेलं आहे त्यामुळे आपण तसं नाही दाखवू शकत. पण संस्कृतीचं अजून लग्न नाही झालंय. आणि संस्कृतीला आता मला विचारायचं की पूर्वी तुझ्या डोक्यात म्हणजे नवरा ही काय संकल्पना होती गावात जाण्याच्या अगोदर आणि आता काय आहे? पहिले खरंच जेव्हा मी असं मुलांच्या बद्दल विचारायचं अरे एकदम म्हणजे दिसायला एकदम डॅशिंग, त्याच्याकडे मोठी बिल्डिंग असायला पाहिजे आणि म्हणजे म्हणतात ना मला एकदम राणीसारखं त्याला ठेवायला पाहिजे. आणि मग मी गावात गेली आणि मला कळलं की शेतकरी मुलं असतात ना त्यांना खरंच माहिती आहे की मुलींना कसं राणीसारखं ठेवायचं. क्या बात, वा वा. तिकडे ती शेतकरी मुलं एवढी भाकरी असेल ना तरी एक तुकडा खाऊन बाकी सगळं बायकोला देत. हा हा, कमाल कमाल. मग ते बघितल्यानंतर असं की शेतकरी मुलांचं काय इकडे एवढं हाईप का नाहीये, कोणाला काय पाहिजे का नाही. तर मी विचार केला मला जर चांगला मुलगा ना शेतकरी म्हणून तर म्हणजे पॉवर विथ भरपूर वावर. म्हणजे जर शेतकरी मुलांनी तुझा विचार केला किंवा तुला प्रपोज केलं तर तू त्याच्याशी लग्न करू शकतेस जर तुला आवडला तर. हो. बघा आज या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तिने खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे की ती शेतकरी मुलाशी लग्न करायला तयार आहे. एक मुलगा आहे आमच्याकडे शेतकरी. खरंच? हा कोण आहे, त्याला इच्छा पण आहे. तर आता मला वाटतं सगळं आहे, एवढं सगळं लागलेलं आहे, परत कुठं लग्नाचा खर्च करा. हे सगळे वराडी मंडळी पण आलेले आहे, थोडे अक्षता वाटून इकडेच लग्न लावून टाकू आता हिचं. हा या एक शेतकरी मुलगा आहे या. आपलं नाव काय? सिद्धेश शिंदे. वा 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 वा. आपलं गाव कुठलं गाव? महाड. महाडचे आहात तुम्ही. आणि काय तुमची शेती काय आहे? आमची भाताची शेती आहे. मला भात खूप आवडतो. तू करशील का तिला करायला लावशील? पण दोघं मिळून करू. अच्छा. नाही स्वयंपाकाचं विचार, शेतीचं नाही विचारत. स्वयंपाक ती करेल, हा शेती मी करेल. हे चालेल तुला? अरे मदतीला हात तर देशील ना? म्हणजे हा येऊ शकतो आपण दोघं मिळून एकत्र शेती करू. एकत्र ना? एकत्र मिळून अच्छा. खाऊ. आणि जी काय भाकरी असेल तो एक तुकडा मी खाईल, बाकीची तिला देऊन टाकेल. लग्नानंतर तरी 2 तुकडे खा रे. तो आता पण एकाच तुकड्यावर दिसतोय मला. बर साधारणपणे तुझ्या नखांचा खर्च किती? नख जी वापरतेस ती? असंच महिन्याला 50,000. से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे. आणि तुझा पगार किती भाऊ? देतील ते. तो आवाजात काम करतो. पगार किती आहे? अजून दिलेच नाही तुला प्रोडक्शननी. अरे याचं तरी द्या. तर करशील लग्न? हा आपण जरा ट्राय करून बघू, नाही तर ही शेतीच विकायला लावेल माझी. नाही पण मला वाटतं की असं नाही होऊ शकत. कारण शेतकरी सुद्धा काय असतो हे तू दाखवून दे. Yes. तिला म्हणा तुला महिन्याला करोड रुपये खर्च करून दाखवू शकतो. शेतकरी काय कमी माणूस आहे का? येस नक्कीच. आपण दोघं मिळून कमवू म्हणजे जास्त पैसे येतील आणि मग दोघं एकत्र मिळून उधळू. मग आता काय लग्न करायचं आहे? हो हो घेऊनच आलो मी. एक बघा आता तो लग्न करायला तयार आहे. बघा आता काय. आता एक उखाणा घ्यायला पाहिजे तिने. पेरूच्या बागेत रागू आले गमतीला,
सिद्धेशरावांचं नाव घेते सवाष्णींच्या पंक्तीला. क्या बात आहे! कमाल कमाल कमाल. धन्यवाद. लग्न झालेलं आहे. जाताना याला डिकी टाकून घेऊन जा. तू जरा आता इकडे बसू शकतो. जोरदार टाळ्या संस्कृतीसाठी झालं पाहिजे. कमाल झाला कमाल. कमल आजी सुद्धा फार कॉमेडी आहेत असं मला कळलेलं आहे. आणि तुम्ही लय हसता. मी शपथ सांगतो, आज माझी आई बघत असेल आणि माझी आजी पण बघत असेल. माझी आजी सेम तुमच्यासारखी दिसते. काहीच फरक नाही. तुमच्यासारखीच आहे माझी आजी, जी पुण्याच्या जवळ आमचं वाल्ले म्हणून गाव आहे मामाचं. तर तुम्हाला बघितलं आणि मला आता खरंच तिची आठवण आली. ती तुमचा कार्यक्रम बघते तर ती आता बघत असेल त्यामुळे किती सेम दिसता तुम्ही दोघी. कसं वाटतंय आज इकडे आलाय तुम्ही? आता मनाचं माझी इथे येऊन चांगलं वाटतंय. हवा येऊ द्यामध्ये तुम्ही पाहिजे तिकडे बसायला हसायला. आपण शेतीशिवाय काम केलं ना, आता इथं उड्या मारायच्या म्हणजे हसा येईल नाही तर काय होईल. येणारच ना. खरंय खरंय. नशीब उचकाटलं येतं टेजवर याला बसायला. जो कार्यक्रम बघता का आमचा? हा बघते. ह्यातलं कोण आवडतंय तुम्हाला? काय यो बाबा. मुंबईत आला कसं वाटलं? काय आवडलं सगळ्यात जास्त? आता बघितलं समुद्र बघितला, फिरून काल आलो. परत रात्री कुठे का आपण गेलतो रात्री? हो रात्रीची हे टोल मांडलं होतं इकायला. गहू, चटणी आणि हळद. हळद पापड होत. गिराईक आलं का? कुठला गिराईक? गिराईक नाही आलं. असं ओढून आणावं लागत. ओढून आणावं लागत. ओढून गिराईक आणलं. एखाद्या बायला हात लावा गेला ना तुला कसं करते तर माग. माझं बोलणं काय त्यांना कळत नव्हतं, त्यांचं बोलणं मला काय कळत. त्यावेळेला तुम्ही गावामध्ये स्टॉल मांडला होता, तो पण मी एपिसोड बघितला. त्यावेळेला एक वेगळा रिस्पॉन्स होता आणि इकडं वेगळा रिस्पॉन्स आला. याबद्दल तुम्ही काय सांगणार? श्रेया काय सांगशील? ॲक्च्युली मी म्हणजे मला खरंच नव्हतं वाटत की गावची लोक एवढी प्रेमळ आहेत आणि नेहमी आम्हाला सपोर्ट करण्यासाठी रेडी असतात. आमच्याकडून 500-500 रुपयाचे चहा वगैरे विकले गेलेत गावात. आणि इकडची लोक मला खूप म्हणजे मिक्स रिव्ह्यूज आहेत माझे. काही लोक आजीनं जेव्हा खेचत होत्या तेव्हा, आता आजीला मी सांगितलं की स्टॉल बोलून असं घेऊन या खेचत, तर मग ते असे करत होते त्यांना लिटरली. तर मला खूप बघून वाईट वाटलं. पण काही लोक जेन्युइनली म्हणजे जे मुंबईची लोक म्हणजे ज्यांचं हृदय मुंबईचं आहे त्या लोकांनी खरंच मदत केली. सो माझ्यासाठी असा एक्सपिरियन्स होता. पण गावची लोक जेवढी प्रेमळ आहेत ना तेवढी कुठेच नाही आहेत खरंच. नाही पण श्रेयाबद्दल एक गोष्ट मला कळलेली आहे अशी की साधारणपणे हे जेव्हा तुमचं आता फिनाले होईलच त्याच्यानंतर तू तयारीच केली आहेस की डेली सोप करायची आहे? साधारण डेली सोपसाठी जी एक हिरोईन लागते सतत रडणारी. मी नॅचरली खूप इमोशनल व्यक्ती आहे आणि लगेच मला असं डोळ्यात अश्रू येतात. वा वा वा. येस, अंकिताकडे आता येणार आहे. स्वरकन्या असं मी नाव ठेवलेलं तिचं. अंकिता गाणं तर तिचं ऐकणारच आहोत आपण. तिचं गाणं होणार आहे भाऊ कदम यांच्या बरोबर. त्यामुळे पहिल्यांदा एक गाण्याची झलक आपण थोडीशी ऐकूया इथं. या भाऊ सर या. एक गाण्याच्या आणि नंतर एक डान्स पण बघायचा मला तिचा. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे. हृदय वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. मोहनिया ऐसी जाऊ नको. रुकनिया मजला पाहू नको. मोहनिया ऐसी जाऊ नको.
फुलताना प्रेमास रंग यावे हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे. क्या बात आहे. आज हे गाणं ऐकल्यानंतर मला भारत दादांना ऑस्कर देण्याची एक इच्छा झालेली आहे. मी आता ते म्हणतो की तिचे एक्सप्रेशन्स अलका याग्निक सारखे होते आणि आवाज भारत गणेशपुरे आणि योगेश शिरसाट मिक्स होते. पण अंकितासाठी जोरदार टाळ्या. ते एंटरटेनर आहे हे मला लक्षात आलंय आणि फार छान काम करतेस तू. खूप साऱ्या शुभेच्छा अंकिताला दिल्या. जोरदार टाळ्या. रसिका ही खूप चांगली बिझनेसमन आहे असं सिद्ध झालंय या सगळ्या स्पर्धेमध्ये. कारण तुम्हाला जेव्हा गावात विक्री करायची होती काही गोष्टींची तेव्हा हिने इतकी कमाल विक्री केलेली आहे की केळी वगैरे असं त्याच्यावर 500 रुपयाला एक वगैरे असं करून तिने विकलं. एक केळ. बापरे. आणि लोकांनी विकत घेतलं. हो, कारण मी त्याच्यात ड्रॉइंग वगैरे केलं. बेसिकली माझी स्ट्रॅटेजी होती की जे पण माझं फर्स्ट कस्टमर असणार त्याचं नाव मी केळीवर लिहिणार आणि ते माझ्या स्टॉलच्या समोर असणार. मग लोक जमा झाली. मी त्यांना सांगितलं जर तुम्ही 500 देणार तर तुमचं पण नाव येणार केळीवर, तर तुम्ही पण पैसे द्या. मग सगळे माझं नाव लिही, माझं नाव लिही, माझं नाव. मी 200 देतो, 300 देतो, असं करून करून. आणि 500 रुपयाला चहा विकलास तू. पण नाव लिहिलं होतं. नाही, मी त्यांना म्हटलं की ढोबळ्यांचा चहा आहे. तर ऍक्च्युली या शो मध्ये ढोबळ्यांचा चहा खूप फेमस झालेला आहे. वा. मग आता हा नंतर ब्रँड वगैरे काय काढायचा विचार आहे का ढोबळ्यांचा? माझे जेव्हा पप्पा इकडे आलेले तेव्हा त्यांनी आधीच म्हटलं की तू एवढं कौतुक केलंय की मम्मीला स्ट्रेस, पप्पाला पण स्ट्रेस, आता तर खरंच काढावं लागेल ढोबळ्यांचा स्टॉल. करणार आहोत आम्ही बिझनेस. वा 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 वा. हेतल ही म्हणजे तगडा कंटेस्टंट आहे या सगळ्यांमध्ये आणि मला असं कळलेलं आहे की तू मॉडेल सुद्धा आहेस. मॉडेलिंग पण करतेस तू आणि खूप मोहिमा जिंकलेल्या आहेत तिने तिच्या ताकदीच्या आणि बुद्धीच्या बळावर सुद्धा. पण आम्ही बघताना दिसतोय की साधारणपणे ना इथं सगळे एकत्र आहेत पण तिला बिचारायला एकटीलाच टाकतात. आणि तुमची जोडी आहे ना, तुमची दोघींची जोडी आहे मला वाटतं स्नेहा आणि तुम्ही फार एकत्र दिसता आम्हाला. हो, ऍक्च्युली आम्ही भेटलो तेव्हाच आमची फ्रेंडशिप झाली आणि कोइन्सिडेंटली आम्ही दोघी अशा आहोत ज्यांना सर्वात जास्त वोट आउट्स येतात. कारण आम्ही कॉम्पिटिशन खूप तगडी आहोत त्यामुळे लोकांना बाहेर काढायचंय, पण बाहेर तर जिंकूनच जाणार. अच्छा. पण समजा असं झालं सगळेच चांगले खेळत आहेत, गंमत अशी झाली की समजा टाय झाला, विनर आता दोघीच आहेत. समजा असं झालं की दोघींमधली एकच निवडायची, दोघींना सेम मार्क आहेत. मग तुला काय वाटतं कोण जिंकेल, स्नेहा की तू? आम्ही दोघी आमचा 100% देऊ आणि जो जिंकेल तो फेअर असेल. हा ना. हा, आता आम्ही डिवाइड पण करून घेऊ पैसे. चालेल. डिवाइड पण पैसे करून घेणार तुम्ही? अच्छा. स्नेहाचं म्हणणं की आम्ही अर्धे अर्धे करायला तयार. तिने जसं ठरवलंय गावातल्याच मुलाशी लग्न वगैरे, तसं तुमचंही काही स्वप्न आता तयार झालंय का? नाही, पण मला असं मी खूप पॅशनेट आहे की गावातल्या ज्या मुली आहेत त्यांना शिकायला भेटावं. कारण आम्ही खूप असे लोक बघितले ज्यांच्या घरी त्यांना काम करायला इतका वेळ जात होता की त्यांच्या मुलांना अभ्यासासाठी वेळ भेटत नव्हता आणि त्यामुळे ती सायकल जी आहे ती कंटिन्यू राहते. शिकलं नाही की तेच काम करावं लागतं. मग पण ते काम करून त्यात अजून प्रगती ऍड करण्याचं त्यांना संधी मिळावी, त्या गोष्टीबद्दल मी खूप पॅशनेट आहे. आणि मानसिक आरोग्याबद्दल आय थिंक मला ती एक गोष्ट गावात विचारसरणी आहे ती वाईट नाही आहे, थोडीशी जुनी आहे. ती अजून थोडी अपडेट झाली तर गावचे लोक शहरापेक्षा पण पुढे जातील हे मला नक्की माहिती आहे. नक्की नक्की नक्की. तुला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि निर्मलाताई जे आलेल्या आहेत त्यांच्याबरोबर त्या हवा उद्या खूप बघतात असं मी ऐकलंय. हो, बघतो ना. तुम्ही म्हणता हसताय ना, हसायलाच पाहिजे. मुंबईत आला कसं वाटलं? मुंबईत आलं मस्त वाटलं. मग आता इकडे राहायचा विचार काही दिवस काही वर्षे वगैरे? नाही ना. एवढं बरं नाही वाटलं. मुंबईतलं सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला? मेट्रो हे आम्ही फिरलो ना मेट्रोत सकाळी. अरे वा. आणि लता मंगेशकरचा बंगला बघितला आपला लांबून. अरे वा. आणि गावातल्या या अशा महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावरती आपलं घर उभं केलेलं आहे आणि खूप मेहनत घेतात त्या, असं मला लक्षात आलेलं आहे. आणि स्वतःच्या पैशांनी स्वतःचं घर त्यांनी बांधलंय. मला वाटतं यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्यासाठी. रमशा मला वाटतं घरमालकीन आहे का आत्ता या गळ्यामध्ये? घरमालकीन. हा. आणि हे जी हेअरस्टाईल आहे ती तू काजोल मुळे केली आहेस का तुझी आहे? आता शाहरुख खान काजोल सोबतच जास्त चित्रपट करतो. हा, तर शाहरुख खान मला खूप आवडतो आणि काजोल पण आवडते. क्या बात आहे.
तर तिच्यापासून इन्स्पायर होऊन अंजलीपासून क्या बात मी हे हेअरकट केलंय. वा वा. मग काजोल तिला आवडते पण ती शाहरुख खान जास्त चांगला करते असं मी ऐकलं. मग आम्हाला शाहरुख खान ऐकायला आवडेल. शाहरुख खानचा एक जरा डायलॉग जर तू बोलू शकलीस तर मजा येईल आम्हाला. एक लड़की थी दीवानी सी, एक लड़के पे वो मरती थी शर्मा के, इतरा के. जब भी मुझसे मिलती थी मुझसे पूछा करती थी ये प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. वा वा. कमाल कमाल. आणि आता हाच डायलॉग नाना सरांना दिला आणि त्यांना सांगितलं समोर हिरोईन आहे, तुम्हाला खूप कंट्रोल करून प्रपोज करायचं आहे तिला. तर नाना सर हातात फुल घेऊन सुरू झाले. एक लड़के थे दीवाने से, एक लड़के थे दीवाने से, एक लड़के पे वो मरते थे. जब ये मिलते थे कंट्रोल कंट्रोल. रोमांटिक है रोमांटिक है. जब भी मिलती थी मुझसे मुझसे पूछा करती थी ये प्यार कैसे होता है. नाना ये प्यार कैसे होता है. और मैं बोलता था जब भी मच्छर आदमी को काटता है तो उसको कैसा लगता है वैसा होता है प्यार. ती पळून गेली ती परत कधी आलीच नाही. मी कॉलेजमध्ये करायचो आपण. फार मजा आली. तुम्हा सगळ्यांचे खरंच मनापासून आभार की तुम्ही आमच्या या थुकरटवाडीला भेट दिलीत आणि आमचा दिवस तुमच्यामुळे फार आनंदी झाला खरं तर. आणि हे गाव तुमचंच आहे, मुंबई खरं तर तुमचीच आहे, सगळा महाराष्ट्र तुमचा आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा या. आम्ही तुमचं स्वागत करण्यासाठी नेहमीच सज्ज असू. महाअंतिम सोहळ्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आमच्या सगळ्या टीमकडून खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतो. मुंबई जसं तिच्या नावात नाद आहे तसं इथे डोक्यावर घेणारा गोविंदा, म्हावरं विकणारी काकू, रक्षण करणारे पोलीस बांधव आणि अनेक क्षेत्रातले लोक इथे आहेत. आज गावच्या माऊलींना सोबत घेऊन आपल्या मुली त्या सर्वांनाच मानवंदना देणार. उत्सव मुंबईचा रंगणार. चला तर मग जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपल्या मुलींचं. नमस्कार. राम राम. हाय. काय मुंबईत वेळेला महत्व आहे की नाही. इथे निवांत चालत नाही. इकडे नुसती धावपळ धावपळ सुरू असते. कार्यक्रम आपण वेळ सुरू करायला पाहिजे का नको. बरोबर. ठीक आहे. मी तुम्हा सर्व मुलींना विनंती करतो की तुम्ही आसनस्थ व्हा. असं कसं प्लीज ते मॅजिक वर्ड तर सांगा. सवय लागली तुम्हाला. येस. चला निघा रे. मंडळी, मुंबई शहर म्हटलं तर डोळ्यासमोर येते ट्रेन, गर्दी, चौपाटीची भेळ. पण इथे सुद्धा स्त्री शक्ती जागृत आहे. मुंबादेवी, महालक्ष्मी यांचा जागर मुंबईत होतो. भारत देशाच्या विविध भागातून शहरातून त्यांचं दर्शन घ्यायला इथे भक्त येतात. त्यांच्या वतीने आज आपण देवीचा जागर घालणार आहे. त्यासाठी स्वागत करूया अंकिता आणि उमाताईंचं. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी,
रात्रंगीन संबळ फुलवितो ठेवती दीपकळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी बाबाईचा रेणुका देवीचा एकविराईचा या आधी मायेचा जगदंबेचा महालक्ष्मीचा सप्तशृंगीचा काळूबाईचा तुळजा भवानी आईचा भोला बाबाईचा रेणुका देवीचा भोला जगदंबेचा दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी आंबे कृपा करी आंबे कृपा करी आंबे कृपा करी आंबे कृपा करी अंकिता कमाल केलीस तू तर आणि तुम्ही पण आणि जेव्हा देवींची नावं जेव्हा गजर चालू होतं आणि तुम्ही एक एक जे रूप घेतलं कमाल अंगावरती काटा येत होता आणि अंकिता मला मुद्दाम सांगावंसं वाटेल कुठली डान्सची मोहीम असू दे तू लय भारी परफॉर्मन्स देतेस बाबा लय भारी कमाल उमाताई कसं वाटलं खूप छान या आधी कधी असं नाचला होता नाचलेली शाळेत असताना कधी चौथीत एकदाच केलेलं हे म्हणजे असं देवीच्या ह्याच्यावरतीच फोटोग्राफरची नजर आहे तुमची आतापर्यंत म्हणजे 2 दिवस झालेत येऊन मुंबईत काय काय क्षण तुम्ही टिपलेत तुमच्या डोळ्याच्या लेन्स मध्ये आता डोळ्याच्या लेन्स मध्ये तर आभाळातले सगळे पिक्चर प्लेन मधनं जेव्हा आलात तेव्हा ओ माय गॉड हे तिचा फेवरेट डायलॉग आहे म्हणजे काय म्हणतात ओ माय गॉड तेच जास्त तोंडात ते हो का ते एकच डायलॉग बोलते ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय गॉड जसा प्रवास तुमचा सुरू झाला जसा मुंबईत तुम्ही पाऊल ठेवलं आणि आतापर्यंत लक्षात राहिलेल्या गोष्टी काही आहेत तर सकाळी येताना झालं कसं आम्ही बसमधनं आलो तर पलीकडं आमच्या पलीकडं 2 व्हीलरचा माणूस होता आणि एक छोटीशी मुलगी तिच्या मम्मीवर उभी राहिलेली थोडक्यासाठी लागलं असतं तर केवढ्यात पडलं असतं हे शरीर एकदाच भेटले ना काय बरोबर नजर आहे तुमची म्हणजे खरोखर कॅमेऱ्याची नजर आहे तुमची आणि एक म्हणजे कसे मुंबईतल्या माणसांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे पण मुंबईची आणखी एक बाजू आहे ती सांगू का तुम्हाला की मुंबई कधीच थांबत नाही रात्र असू दे दिवस असू दे सतत चालूच असतं चालू 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 म्हणजे तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की मुंबईवरती एवढा मोठा हल्ला झाला पण मुंबई थांबली का नाही कदाचित मुंबईतल्या मातीचं हे क्रेडिट असेल की ती ताकद येते त्यांना की तुम्ही उभा राहा मी आहे तुझ्या मागे कुठल्या धक्क्याने थांबणारं शहर नाही मुंबई अंकिता तुझ्याकडे सांगा चांगले गुण सांगायला पाहिजे तुम्ही किती ओळखलेत तुमच्या सखींना काकी खूप ऑफ्टन ओ माय गॉड बोलत राहतात सेकंड एंटरटेनमेंट पॅकेज लाईक मी बोलली फिल्मी सुपर फिल्मी आणि माझ्यासारखीच आहे खूप गप्पे मारायला आवडते आणि आम्ही दोघं खूप 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 गप्पे मारतो लिटरली आम्ही काय पण टॉपिक भेटला तर आम्ही गप्पा मारण्याचा विषय सांगा जरा आम्हाला पण कळू दे काकीला मी इकडे हेच म्हणून आणलं की मी तुम्हाला बिझनेसबद्दल सांगेल त्यांना त्यांचं स्वतःचं साडी ब्लाऊज कपड्यांचा बिझनेस आहे आणि माझा सुद्धा आहे तर या म्हणजे आम्ही बिझनेस रिलेटेड खूप सारे गप्पा मारल्या इनफॅक्ट फास्ट लर्नर आहे म्हणजे काही पण तिला शिकवलं म्हणजे आज सकाळी हॉट वॉटर कोल्ड वॉटर शावर कसं ऑन होते असं छोट्या छोट्या गोष्टी तर एकदम लगेच पटपट शिकली मग मी पण एक आयडिया देऊ का तुला तुम्ही दोघांनी कोलॅब केलं तर कसं होईल ओ आम्ही पाडून टाकू लिटरली पण एक आहे आता इथे सगळ्यांसमोर कबूल कर काय प्रॉफिट मला द्यायचं 10% घेईल जास्त नाही ना तुमचं नाव माझं 2% 2% का मुझे समझ रहे हो आप हाँ 2% का हूँ मैं
2% मध्ये माझं काय ते TDS कापला जाईल, GST काय काय मिळणार, मायनस मारत वरून पैसे द्यायला लागतील. नॉट माय लुकआउट. ठीक आहे, पण बघा मी आयडिया दिलेली आहे, तुम्ही कोलॅब करू शकता. येस. आणि तू चांगला कंटेंट क्रिएट कर त्यांच्यासाठी आणि त्यांना जगभरात पोहोचवून दे. येस. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही आसनस्थ होऊ शकता. थँक्यू दादा. मुंबईत राहायला असते जागा कमी, पण स्वप्न पूर्ण करण्याची असते हमी. तसंच मुंबईत लोकल ट्रेनमध्ये असतात 3 सीट, पण प्रवाशांनी आता तयार केली आहे 4थी सीट. एवढीशी हातभर जागा असते, इथे बसण्यासाठी धडपड चालू असते. पुढे स्टेशन दादर अशी घोषणा झाल्या बायका आपली सीट बुक करतात. माटुका नंतर मी इथे, महालक्ष्मी नंतर मी तिथे, दादरला गर्दी घुसली रे घुसली की 4थ्या सीटसाठी जागा करायला लावतात. तसंच तुम्हाला आज संगीत खुर्ची खेळून तुमची सीट मिळवायची आहे. 6 खुर्च्या, 6 स्टेशन, परंतु तुम्ही आहात 7 जणी. बघूया कुठल्या स्टेशनला तुम्ही कुठली खुर्ची पकडताय. चला तर मग आपल्या सोबत ज्या आपल्या गावातल्या सख्या आलेल्या आहेत त्यांना आपण मंचावरती बोलवूया. तर खेळ तर तुम्हाला कळलंच असेल की काय, संगीत खुर्ची. तर पण इथे आपल्या खुर्चीवरती एक स्टेशनचं नाव आहे. म्हणजे आता इथे 6 स्टेशन आहेत, तुम्ही आज 7 जणी. गाणं चालू होईल, तुम्हाला खुर्चीसाठी धावावं लागेल, स्टेशन पकडायला लागेल. गाणं थांबलं की तुमच्या स्टेशनवरती तुम्ही बसायचं. आणि जर तुम्ही नाही बसलात ही व्यक्ती होईल बाद. पण खेळ तर आहेच, पण यामधून या मुलींना गुण मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला खूप जोर लावून खेळावं लागणार आहे. तयार आहात? करायची सुरुवात? काय मुलींनो, करायची का? या. 3, 2, 1. पूनमताई, तुम्ही बसू शकता जाऊन. स्नेहा, मार्क गेलेले आहेत. चला, दादर स्टेशन गेलेले आहे. आता सुरुवात करूया वांद्र्यापासून. संस्कृती, मार्क गेले पाठच्या आजीमुळे. काय म्हणते अंकिता? नानीचा मॉडेल वॉक होता एकदम. या इतके पण हळू चाललं कसं चालायचं. नाही अंकिता, चालतंय की. चालतंय की. चला, एक स्टेशन काढा. या श्रेजा, कमलाजी खूप छान खेळला. चला, एक स्टेशन काढा. वा,
रेडी वाजवा रे. पण तुम्ही पण खूप छान खेळलात. लय भारी सगळी राजी. हा जो काय आपला खेळ होता त्या खेळाची विजेती आहे इनडायरेक्टली रमशा. रमशा काय म्हणशील? धन्यवाद म्हणणार मी शोभा आजींना, खूप स्मार्टली खेळलेत ते. खरं सांगा आधी खेळलेत की नाही? पण नाही कधी झालं कधीच नाही खेळलात. मग बघितलं होतं कधी असं खेळतात? हा म्हणजे मुलं खेळताना बघितलं होतं. म्हणून तुम्हाला ते माहिती होतं. बरोबर त्या खुर्चीत गेलात की हळू? हा, खरं तिथून स्ट्रॅटेजी गेलात की खूप हळू? चांगली होती त्यांची. बरोबर बरोबर केलं. बरोबर स्ट्रॅटेजी होती. तशी आवड होती म्हणजे खेळायची पण नाही खेळायला भेटलं. मुंबईच्या निमित्ताने का होईना तुम्हाला खेळायला भेटलं. खेळायला हो, मिळालं. हो. त्यावेळेला का नाही मिळालं खेळायला? त्यावेळेस कसं होतं चूल आणि मूल हा प्रकार असल्या कारणाने घरातनी बाहेर कधी पडत नव्हतो. पण आता पडलात. सगळे क्षण जगून घ्या मस्तपैकी आणि असे क्षण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात येतीलच नक्की. बघा ना म्हणजे ही जी झलक तुम्ही इथे दाखवली तसं तुमच्या गिरणीत पण अशीच झलक दाखवायला लागत असेल तुम्हाला. हे इथे टाकलं गहू टाकलं की पीठ बाहेर हे थांबून चालणार नाही. बरोबर. तर काय म्हणजे काय सांगाल त्याबद्दल? नाही म्हणजे गिरणीचं म्हणजे कसं माझी मुलं लहान होती त्यावेळेस मी घरात बसत होती. त्यावेळेस शिलाई मिशन काम करत होती. पिको फॉल ड्राय क्लिंग करायची कपड्यांना आणि नंतर मग त्यातून कमी पैसे मिळत होते. मुलं शाळेत गेल्यानंतर काय करायचं हे बसण्यापेक्षा कुठेतरी 4 पैसे मिळवायचे ह्या अपेक्षेने मग एक दिवस मिस्टरांना बोलले म्हणलं आपण गिरण टाकूया. तर ते बोलले थांबा आपण बघू काहीतरी. मग त्यावेळेस एवढे काय पैसे नव्हते आमच्याकडं. मी बँकेचं कर्ज काढून गिरण टाकली आणि मग गिरण हळूहळू चालू झाली. रिस्पॉन्स चांगला भेटला. खऱ्या अर्थाने तुम्ही बरोबर अभ्यास केला ना. म्हणजे घरात तुम्ही थांबला असं म्हणता नाही येणार. नाही तुम्ही घरात राहून हा विचार केला की नक्की गावाला गरज कसली आता आणि तोच रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला. तुमची आजतागायत अशा अनेक तुमच्या गिरण्या नक्कीच निघतील. मला असं वाटतं प्रत्येक गावी तुम्ही एक गिरणी काढा म्हणजे सगळ्यांचा प्रश्न सुटून जाईल. शोभाजी तुमचे खूप खूप अभिनंदन कारण तुमच्यामुळे आज आमची रमशा जिंकले. धन्यवाद. शोभाजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही जाऊन बसू शकता. वा. तर मंडळी मुंबईला कॉस्मोपॉलिटन शहर म्हणतात. इथे हर एक धर्माचे विविध संस्कृतीचे लोक राहतात. याच मुंबईत लाखो संख्येनं वास्तव्यात आहेत कोळी बांधव. मासेमारी हा त्यांचा मुख्य व्यवसाय. आमच्या कोळी बांधवांच्या शिवाय मुंबईची ओळख अपुरी हो. आणि आपल्या कोळी बांधवांचा सण उत्सव म्हटला की कोळी गीत वाजलंच पाहिजे. आणि नारळी पौर्णिमा हा त्यांचा जीवाभावाचा सण. हेच कोळी गीत सादर करायला येत आहेत श्रेजा आणि कमलाजी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. बेसावची पारू नेसली गो नवा सारा. बेसावची पारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला. जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला. जाऊ चल गो पंधराला गो पारू दर्याचे पुंजेला.
काय मग आजी मजा आली की नाही? हा आली मजा. लय भारी लाजलीस की तू एकदम लय भारी लाज. अगं माझ्याकडे तरी बघ. पण आता अशी नाचली नाही कधी, कोणत्या गाण्या गुणांडली नाही का टीव्हीवर कधी नीट अशी गुणांडली नाही, मनात गुणांडली नाही, सारखं आपलं हे चालू. आता आज इथं आणली आहे मला नाचायला. आता माझी घरची माणसं काय म्हणतात, म्हातारी मुंबई बघायला गेली आणि टेजवर नाचती. चांगलं आहे ना, म्हणजे कौतुक करते की नाही तुझं. ती फक्त मुंबई फिरायला गेली नाही तर तिकडे जाऊन एवढ्या मोठ्या मंचावरती नाचली सुद्धा. हा नाचली ना. बरं आजी मला सांग, 2 दिवस झाले मुंबईत येऊन, हा कसं वाटते मुंबई? नाही चांगली भारी वाटते. भारी वाटते. एक नंबर. एक नंबर. एक नंबर. आजी वाव म्हण ना. नको चल. वाव म्हण माझ्यासाठी खूप छान खूप छान. माझ्या नाती का नाही 2-4 माझ्या नाती, त्या नाती सारखीच माझी ही बी नात आहे. तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आसनस्थ होऊ शकता. मंडळी, आजच्या भागात काय मजा मस्ती झाली ती तर तुम्ही बघितलीच, पण अजून मजा मस्ती बाकी आहे, अजून मनोरंजन बाकी आहे आणि ते तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढच्या भागात. त्यामुळे पाहायला विसरू नका तुमचा आमचा लाडका कार्यक्रम, त्याचं नाव झालंय जगाच्या भागाभागात. तो कार्यक्रम आहे जाऊबाई गावात.